बऱ्याचदा ब्लॉकेज असल्यानंतर आपण आर्टरीमध्ये स्टेंट वगैरे टाकतो ना, आणि कधी कधी हे स्टेंटमधून काही ड्रग्ज रिलीज होतात त्याचं फंक्शन वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर असाच एक स्टेंट आपण बघू तर सिरोलोमस इल्युडिंग स्टेंट त्याचं नाव आहे. ह्याच्यातून ड्रग कोणचं निघालंय तुमचं, सिरोलिमस नावाचं ड्रग निघाले. तर हे ड्रगचं मेकॅनिझम ऑक्शन काय आहे, नेमकं काय काम करतं, आपण काय ड्रग दिलो त्या स्टेंट वाटत समजा. तर सिरोलिमस जनरली आपल्याला माहिती आहे की इम्युनोसप्रेसंट ड्रग आहे, बॉडीची इम्युनिटी कमी करते. पण इथं त्याचं मेकॅनिझम ऑक्शन वेगळंच आहे. त्याचं ते काय करतं, सप्रेस स्मूथ मसल सेल प्रोलिफरेशन. काय होतं, आपण जेव्हा स्टेंट टाकतो तेव्हा जी वेसल वॉल आहे ना त्याला इंजुरी होते, आणि ते इंजुरी झाल्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर मग स्मूथ मसलचं प्रोलिफरेशन वगैरे होऊ शकतं स्टेंटमध्ये, आणि स्कार टिश्यू फॉर्मेशन होऊ शकतं. ह्याच्यामुळे काय होणार, जो आपण स्टेंट टाकलाय तर स्टेंटची इफिशियन्सी कमी होणार, आणि इन्स्टेंट रिस्टोसिस म्हणजे डबल हे स्कार टिश्यू फॉर्म झाला किंवा स्मूथ मसलचं जर प्रोलिफरेशन झालं तर डबल तो स्टेंटमध्ये ब्लॉकेज होणार. समजा आपली जी आर्टरी त्याच्यात ब्लॉकेज होणार. त्याच्यामुळे आपण हे ड्रग देतो. ड्रगचं नाव सिरोलिमस mTOR पाथवे इनिबिटर. mTOR म्हणजे काय, मॅमेलियन टार्गेट ऑफ रॅपामायसिन, त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर mTOR पाथवे लिमिट करते. हे इम्युनोसप्रेशन म्हणून पण आपण यूज करतो. इथं ह्याचं मेकॅनिझम ॲक्शन हे की हे स्मूथ मसलला तुमचा प्रोलिफरेट होऊन देत नाही, स्कार टिश्यू फॉर्मेशन होत नाही, त्यामुळे इन्स्टंट रिस्टोसिस होण्याची जी प्रोबॅबिलिटी असते ती कमी होती. सिरोलिमस इल्युटिंग स्टेंट.